like condominium, equals coming together. तर असा condominium झाला. The condominium does have its own rules. It has its own regulating body. But this body is for management, not for controlling ownership. म्हणजे डे टू डे मॅनेजमेंट, एक जिन्याची झाडलोट कोण करेल, नळ बिघडला तर काय करायचं, काही करेक्शन्स करायचे असल्या सिस्टीममध्ये तर काय, यासाठी कॉन्डोमिनियम असेल. सो दॅट सिस्टम इज नेव्हरदलेस देअर. मी नामदेव त्र्यंबक जुमडे, वाशिम डिस्ट्रिक्ट बारून आलेलो आहे. सर, माझा एक प्रश्न आहे की भूमी स्वामी खरेदी खत म्हणून असं एका 7/12 मध्ये वाचलं, त्याचं काय नेमकं काय आहे? त्याच्यात असं होतं, पूर्वी विदर्भामध्ये किंवा मध्य प्रदेशातल्या काही कायद्यात भूमिधारी आणि भूमिस्वामी असा फरक असायचा. आणि मग त्या भूमिधारीचे आणि भूमिस्वामीचे राईट्स वेगळे वेगळे व्हायचे. आता जेव्हा आपण रेव्हेन्यू कोड त्याला लावला, जसा आदिवासी लँड आपण म्हणतो किंवा वतन लँड म्हणतो, तसा ओरिजिनल तो भूमिस्वामी होता की भूमिधारी होता हे बघायचं. आणि त्याच्या राईट्स प्रमाणे परमिशन लागते की नाही हे बघायला लागेल. त्या पद्धतीने सेलिब्रेट करायला लागेल. प्लीज. सर, आपण हक्क सोडायच्या लेखाच्या संदर्भात बोलले होते. त्याच्यामध्ये जर प्रॉपर्टी ही जर कोपार्टनरी प्रॉपर्टी असेल आणि अंडर सच सर्कमस्टन्सेस जर 2 भाऊ आणि 2 बहिणी असतील आणि त्या बहिणीला जर त्या भावांच्या फेवरमध्ये जर त्यांचा हक्क सोडायचा असेल तर ती प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या मालकीची का होऊ शकणार आहे असं? हां, तर एक महत्त्वाची गोष्ट अशी की टिल 1995 थिंग्स वर बिट डिफरंट. Though I will be encroaching to some extent on the subject of the next lecturer, the things were little bit different. What different? That in those cases, suppose that prior to 1995, if there was a Hindu and this Hindu having ancestral property in his hands, wife, son 1, son 2 and daughter. What was the thing? If it is ancestral by birth, each son was a co-partner. Suppose that if there was a partition in the family, in the partition persons entitled to claim share were 1, 2, 3 and 4, 1/4 each. आणि म्हणून समजा हा ग्रस्त जर उद्या गेला तर 1956च्या सक्सेशन ऍक्ट प्रमाणे if there is a co-partnership, this act does not apply, property will go by survivorship. बाकीच्या पोरांना जाईल, काही सक्सेशन लावायची गरज नाही. पण proviso to section 6 it said, however, provided that if the deceased has left behind a female heir of class 1 or a male heir claiming through such female heir of class 1, then the interest of the deceased shall pass according to the provisions of this act and not by survivorship. आणि मग तिथे आपण ते नोशनल पार्टिशनची कन्सेप्ट आणली आणि म्हणून मग आता सक्सेशन व्हायचंय. मग त्यावेळेला 1, 2, 3 आणि 4 मग याचा 1/4 आला. मग ह्या 1/4 मध्ये एअर्स कोण? 1, 2, 3, 4 आणि 5. मग 1/4 चा 1/5 ह्या डॉटरला 1/20 दिला आणि मॅटर संपला. हा झाला 56चा इफेक्ट. 95 सालापर्यंत जेव्हा आपल्या असं लक्षात आलं की अरे आपण सांगितलं मुलगा मुलगी सारखं हे सगळं झालं आणि इथे मात्र एवढा मोठा फरक पडायला लागला, हे कसं काय? मग यांना कोपार्टनर करा. मग आता जर आपण यांना कोपार्टनर केलं तर 95 नंतरच्या केसमध्ये असा 1/20 येणार नाही, इक्वल राईट. मग हा एकदा इक्वल राईट जर झाला तर याच्यामध्ये हा शेअर तुमचा कशाने सोडला तुम्ही म्हणता आता? हक्क सोडायच्या लेखा. हां, तर इथे तुम्हाला हक्क सोड पत्र करत असताना तिथं रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंटच करायला लागेल, त्याशिवाय चालणार नाही. सोडायचा लेख चालणार नाही, असं करायचंच नाही. जरी अलाव करता रेव्हेन्यू ऑफिसर, आपण नाही म्हणायचं. थँक्यू सर. हो सर, मी संदीप मालपानी अकोला येथून आलो आहे. सर, जर लँड बी टेन्युअर किंवा ई टेन्युअर जर असली तर टायटल सर्टिफिकेट देताना काय केअर घ्यायला पाहिजे? हां, त्याच्यामध्ये ही रिस्ट्रिक्शन लिहिली पाहिजे आपण की याच्यामध्ये टेन्युअर रिस्ट्रिक्शन आहे आणि ह्या टेन्युअर सब्जेक्ट टू दिस टेन्युअर रिस्ट्रिक्शन द व्हेंडर हॅज गुड टायटल
असं सब्जेक्ट म्हणायचं. सब्जेक्ट ॲडव्होकेट अभिजित धुमाळ ठाणा बारमधून आहे. सर, ग्रामपंचायतने ठराव केला की ही अशी अशी जमीन आहे आणि त्यांचे सर्वंट आहे, तर त्यांना ती ठराविक अमाऊंट घेऊन दिली, तर ते त्याचं नाव आपल्या सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर त्या बेसवर चढवता येऊ शकतं का? नाही. महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्या की अजून तरी ग्रामपंचायतीकडे आपण बाकीच्या भानगडी दिल्या असल्या तरी लँड हा विषय दिलेला नाही. त्यामुळं टेन्युअरला ग्रामपंचायत हात लावत नाही. पण ह्या लोकांच्यासाठी आता ठाण्याची किती मंडळी मला माहीत नाही, पण इथे आणि तुम्ही याच्यात लक्ष घाला बरं, इकडे फार मोठा प्रकार आहे. जसे हे भूमिस्वामी भूमिधारी होते ना तुमच्या विदर्भामधले, तशी इकडे खोत होते बघा. जुने तुम्ही उतारे बघितले तर खोत सापडेल. आणि मग हा खोत कोण असायचा? आमका आमका एक, आणि त्यातल्या त्यात आपल्या पारशी मंडळींच्या मध्ये खूप मोठी मंडळी आहे फॅमिलीच्या ठाण्यातल्या, की 1500 एकर जमीन खोती. तो खोत स्वतः काहीच करायचा नाही त्या भूमिस्वामीसारखा. मग त्यानं काय केलेलं की मिठागरासाठी, रब मॅन्युअरसाठी किंवा फिशरीसाठी वेगवेगळे प्लॉट देऊन टाकलेले, आणि ते लोक ती जमीन पुढे चालवत असत. तर त्यातलं ट्रान्झॅक्शन असेल तर असं सब टायटल क्रिएट होऊ शकेल, पण ग्रामपंचायतीला किंवा तालुका पंचायतीला कुठलंही टायटल लँडवरचं नाही. अजून एक होतं की आदिवासी लँड आहे ती ॲडव्हर्स पोझिशनने ट्रान्सफर तर नाही करता येत, पण ॲडव्हर्स पोझिशनने मिळू शकते का? हां, आता आदिवासीच्या लँडमध्ये आपण असं ध्यानात घ्यायचं की आदिवासी लँड रिस्ट्रिक्टिव्ह टेन्युअर आहे. मग रिस्ट्रिक्टिव्ह टेन्युअर जर असेल समजा, किंवा सोपं करायला यांचा प्रश्न थोडा सोपा करू आपण, की आमच्या कानेटकरांची घर आहे आणि त्याच्यामध्ये मी टेनंट आहे, तर कॅन आय पास ग्रेटर टायटल दॅन व्हॉट आय मायसेल्फ हॅव? मग माझ्या टेनन्सीमध्ये एखादा मनुष्य घुसला, कॅन ही गेट बेटर टायटल दॅन व्हॉट ही ट्रान्सफर ऑर हॅड? कॅनॉट. Therefore, in case of adverse possession also, where superior title is against the state, adverse possessor will get right against the person against whom he is adversely holding and not against the state. म्हणून टायटल बेटर होणार नाही. मनोज वर्गट अकोलाला एक केसच बोलतो की एखाद्या गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टसाठी जमीन ऑक्युपाय केली, त्या ऑक्युपायमध्ये काही शेतकऱ्यांनी जमीन खरेदी विक्री करण्याचा कन्सेंट दिली आणि त्यापैकी काही कन्सेंट देत नाही आहेत. अशा वेळेस सेक्शन 4 मध्ये टाकून कन्स्ट्रक्शन सुरू राहतं. त्या कन्स्ट्रक्शन मध्ये काही जमीन जी दिलेली नाही आहे अशामध्ये वर्ग 2 ची पण जमीन आहे आणि ती खरेदी विक्री पण झालेली आहे, तर अशा वेळेस तो मोबदला कोणाला मिळेल? तर प्रश्न असा की यांचा प्रश्न सोपा असा झालेला आहे की रिस्ट्रिक्टिव्ह टेन्युअर असताना देखील त्या ॲक्विजिशन करताना सेक्शन 4 खाली नोटिफिकेशन करताना त्या माणसाचं नाव लावलं आणि पुढे गेले, तर स्ट्रिक्टली आज समजा नको भानगड म्हणून सगळं जरी कॉम्पेन्सेशन तुमच्या क्लायंटला मिळालं तरी सुद्धा त्याचं खरं असं होणार की जेव्हा जेव्हा रिस्ट्रिक्टिव्ह टेन्युअर आहे ते परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला जे नजराणा भरावा लागला असता तेवढी अमाऊंट कमी झाली पाहिजे आणि ते स्टेटच्या ट्रेझरीमध्ये गेली पाहिजे, बाकीची तुम्हाला मिळायला पाहिजे. ॲडव्होकेट शिवशंकर गायकी, खामगाव बारून. सर, माझा प्रश्न असा होता का एक पर्टिक्युलर लँड आहे आणि तिथं ओपन स्पेसमध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं ठरवलं की रिझर्वेशन आहे एका शाळेसाठी, परंतु तिथं शाळा न होता आणखी अदर काही कमर्शियल यूजसाठी ती लँड वापरता येईल का त्यांना? आता लँड ॲक्विजिशन ॲक्ट खाली अशी एक 2 प्रकारची तरतूद येते, किंवा आपण काही केसेस असे चालवलेल्या आहेत आणि मला वाटतं औरंगाबादमध्ये नाशिकमध्ये अशा केसेस झालेल्या आहेत त्या निफाडमध्ये, की इफ द लँड इज नोटिफाईड फॉर अ पर्टिक्युलर पर्पज and is acquired by the state for that purpose, if it is not used for that purpose or if it is not at all used, then the original holder has a right to claim the land back. That right you can exercise. I didn't understand, sir, but what exact the municipal corporation can
use that land. म्हणून आपण काय करायचं की तुमचा पिरियड संपलाय, हां. सुरू नाही केलं काम बांधकाम, हं. किंवा दुसरी गोष्ट की तुम्ही त्या पर्पज करता वापरत नाही, माझी लँड मला परत पाहिजे, अशी नोटीस देऊन टाका म्युन्सिपाल्टीला. ठीक आहे. सर एक केस अशी आहे, आपण खालचं दुकान विकत घेतलेलं आहे, त्या दुकानावर वर घर आहे. दुकान विकत घेताना सेल डीडमध्ये त्यानं सगळं आपल्याला लिहून दिलेलं आहे. तुमच्या भिंतीवर तुमचा हक्क राहील, स्लॅबवर तुमचा हक्क राहील. आता ते सेल डीड झालं 1994 मध्ये. आज असा प्रश्न आला का त्या सेल डीड करून दिल्यामुळे तेव्हा जी नजूल शीट लावली होती त्या नजूल शीटवरून त्या वरच्या मालकाचं नाव चाललं गेलं, स्लॅबवर ज्याचं घर होतं. आता त्याचं नाव आखवी शीटवर नाही आहे, नजूल शीटवर. आता त्याला ते मॉर्गेजही करता येत नाही, विकता येत नाही. तर आता तो आपल्याला काय म्हणतो, तुम्ही एक दुरुस्तीचा लेख करून द्या आणि त्या लँडवर, खालच्या लँडवर माझा अनडिवायडेड शेअर आहे असं तुम्ही दुरुस्त करा. आणि ओनरशिप फ्लॅट किंवा अपार्टमेंट नाही नाही, काहीच नाही, प्रायव्हेट. तर मग इथे तुम्ही फक्त को ओनर झालेले आहात. हां, इथे प्रायव्हेट असल्यामुळे जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की हॉरिझॉन्टल ओनरशिप होणार नाही, त्यामुळे खालचं दुकान एकाला दिलं, वरचं त्याचं राहिलं असं होणार नाही, को ओनर झाले. आणि मग तेव्हा जसे को ओनर एकत्र घेतात किंवा दोन भाऊ एकत्र असतात, दोन पार्टनर एकत्र असतात, तसं त्यांचं शेअरिंग होईल. त्यांना आता आपण दुरुस्ती लेख द्यायचा तर दोघांच्या संमतीशिवाय पुढे काहीच होणार नाही. हो नाही, दोघे आहेत यात, पण आपला काय लॉस आहे खालच्या दुकानदाराचा आता त्याच्यात? तर आता लँड मध्ये त्याला शेअर द्यायचा का आपण? लँड मध्ये तर आपण आहोत खाली. नाही नाही नाही, लँड मध्ये तुम्ही नाही, दुकानात तुम्ही आहात. हा, दुकानात. दुकान लँडवर आहे. अच्छा, तेच म्हणतो ना. हां, त्यामुळे लँड मध्ये तर इंटरेस्ट आहेच ना. अच्छा. हां, म्हणून आपण लँड आणि स्ट्रक्चर हे कॉमन झालं आणि आतली ऑक्युपन्सी वेगळी असं म्हणतो. हे देखील ओनरशिप फ्लॅट ऍक्ट खाली. इथं तर को ओनर झाल्यामुळे दुकानात त्याचा राईट आहे असं म्हणता येईल, इथपर्यंत जाता येईल. जसं दोन भाऊ वाटणी करतात, पण वाटणीच्या अगोदर दोघांचा टोटल हिस्सा असतो. तसंच हा प्रकार आहे की तुम्ही ऍडजस्टमेंट आपसात केली तर ठीक आहे, अदरवाईज बोथ आर को ओनर्स. इथं ओनरशिप फ्लॅट लागत नाही. नाही, तो अनडिवायडेड शेअर असा शब्द टाका करेक्ट, म्हणताय. तसंच टाकणार ना. अच्छा. तसंच राहणार. हां, जमिनी. धन्यवाद सर. आज सकाळपासून थँक्यू. आज सकाळपासून पुण्यातले 2 सिनियर ॲडव्होकेट्स आपल्याकडे आलात आणि इतक्या इझी लँग्वेजमध्ये आज टायटल व्हेरिफिकेशन आणि CPC नोटीस वगैरे कसं तयार करायचं आपल्याला कानेटकर सरांनी, आव्हाड सरांनी इतक्या सोप्या भाषेत सांगितलं आपल्याला. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असताना 3 तासाचा आव्हाड सर इव्हिडन्सवरती हे पूर्ण आपलं एक चॅप्टर, आपला पूर्ण कोर्स कंप्लीट करत असे एक्झामच्या पहिले. तर आमच्या वर्गात सगळी मुलं, म्हणजे मॅक्झिमम मुलं फर्स्ट क्लासमध्ये पास होत होते सर. बिलकुल इतक्या इझी लँग्वेजमध्ये शिकवायचे सर आम्हाला. दुसरं असं की पहिला सेशन आता संपलेला आहे. मी आव्हाड सरांचा आणि कानेटकर सरांचा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून, सुट्टी असून देखील त्यांनी आपल्याला हा महत्त्वाचा वेळ विदर्भाच्या वकिलांसाठी दिलेला आहे. त्याचा मी फार मोठा आभारी आहे. अर्ध्या तासात आपण जेवणाची सुट्टी आपण आटवू आणि नंतर लगेच आपल्याकडे AC आव्हाड सर हे आपल्याला हिंदू सक्सेशन ऍक्ट, अमेंडमेंट इन हिंदू सक्सेशन ऍक्ट याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करतील. तर आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही